UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय नाही, तक्रारी आल्यानंतर सरकार पुढचा निर्णय घेईल, आदिती तटकरे यांचं मोठं विधान। 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न, तिजोरीवर बोजा पडल्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील, संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम, कालच्या वर्षावरच्या बैठकीमध्ये तोडगा नाही, आज रात्री पुन्हा महायुतीची बैठक होण्याची शक्यता, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, इतर कुणीही अर्ज न भरल्यामुळे राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड। राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या नेमणुकीला ठाकरे गटाचा विरोध, बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा, पण नार्वेकरांना नाही, आदित्य ठाकरे आक्रमक। राहुल नार्वेकरांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली, देवेंद्र फडणवीसांचा टोला, तर नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केलं असं म्हणत फडणवीसांकडून कौतुक। राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाचा बहिष्कार, बेळगाव सीमा प्रश्नावरून ठाकरे गटाची भूमिका, कर्नाटक सरकार अन्याय करत असल्याचा आरोप, विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी। बेळगावमध्ये महामेळावा घेण्यावर ठाम असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना, महिन्याला 7,000 रुपये मिळणार, 3 वर्षात विमा सखींना LIC 2,16,000 मानधन देणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।